कितीला नारळ बघा सोडा सोडा बघा बारीक सोडा कसा आहे देत आता सुतेरे का हा सुतेऱ्या वाटतं मी पहिल्यांदाच ऐकला फारी फारी हा असं काहीतरी बोलतायत कसं आहे हे कितीला किती मुशांना बघायला भेटत नाही बाजारमध्ये मुशांची आहे ना खूप मोठी साईज आहे कशी एक देता का पीसवर मासाचं नाव काठी जास्त काटा असतात त्याला कुठला मार्केट आहे हा मार्केट कुठला नवगावचा दररोज भरतो टायमिंग काय आहे 11 ते 12 वाजेपर्यंत त्याच्यानंतर संध्याकाळी नाही भरत हा तर असलेला नवगावचा मार्केट तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला बघायला मिळतं नवगावचा मार्केट आणि नवगावचा मार्केट तुम्हाला दाखवायच्या आधी मी देतो इथला पत्ता अलिबाग मध्ये ना अलिबाग नवगाव रायगड ना हा बघा कुठे चाललो तुम्ही लग्नात चाललेत हा तर जिल्हा रायगड तालुका अलिबाग आणि गाव आहे नवगाव त्याच्या व्यतिरिक्त जिथून तुम्ही व्हिडिओ बघताय ना तिथून हे लोकेशन किती आहे आरशेफ कंपनीच्या मागं ना हा तर जिथून तुम्ही व्हिडिओ बघताय तिथून हे लोकेशन किती लांब आहे जर बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे नवगाव मध्ये जर तुम्ही जर येत असाल सुकी मच्छी घ्यायला खाल्यावरची आहे ना तर तुम्ही या मार्केटला पण येऊ शकता सुकी मच्छी पण मिळते तर चला दाखवतो तुम्हाला मार्केट लोकल मार्केट मोठा मार्केट आहे जागा नाही तर चला आई सांगते जागा नाही सुरुवात करूया हा बघा मार्केटचा असलेला हा नजारा शेडच्या आतमध्ये आहे मार्केट तर आईनी सर्व माहिती तुम्हाला तर दिलेलीच आहे मार्केट किती मोठा आहे आणि काय काय मिळते तर पण आपण बघणार आहोत मार्केट तरी सुद्धा मार्केटचा नजारा हा बघा मार्केटचा असलेला नजारा सर्व लेडीज वर्ग आहेत आलेले आहेत खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी लोकल तोंडली किती रुपयाला किती 10 रुपयाला 15 तोंडलं का मोजून देणार का हा तरी बघ असे मोजून देतात तोंडलं हा पहिल्यांदाच बघितली पद्धत मोजून द्यायची पद्धत मग त्याच्यात साईज मोठी येणार बारकी येणार असं काय कशी पण देणार पण गावठी आहेत काही हा गावठी आहेत त्याच्यामुळं तोंडलांना हाय भाव बघा मस्त पैकी तर इकडं बघायला मिळतं छोटासा सेटअप इकडं मस्त पैकी सेटअप कच्चं पिकलेलं पण पिकलेलं ना घरचं आहेत का कुठले कुडाल कुठे आला हा हा तरी किती 3-4 किलोमीटर असेल मग एवढ्या लांबून आलं हा अच्छा गाडीवर येतं पण त्यांचं बघा सेटअप बघितला ना छोटासा सेटअप आहे त्याच्यामध्ये आंबे सांगतात ते गोड आहेत कसं देत आहे आता हा कच्चा गोड आहे का हा म्हणजे काय हा वाटा कितीला द्याल कितीला 200 रुपये 200 रुपयाला आहेत ते म्हणजे 6 आंबे हे बघा 200 रुपयाला कमी जास्त होतात हा कुठला आहे आंबा म्हणजे नाव काय हापूस आंबा घरचा ना हा ते बघा लगेच झालेली आहे विक्री आणि मार्केट बघितला ना मार्केट मस्तपैकी बघायला मिळतं इथं बार कसा मार्केट सेटअप बघितला तर घरची हे बघा आई बघा काय घेऊन बसलंय एवढंच आहे संपलं काय अच्छा तुम्ही एवढीच फुला हा उशिरा आलो म्हणजे आपण ते सांगतात की आपण लेट आलो नंतर सकाळी किती वाजता सुरू होत आहे 8 वाजता सुरू होत आहे हे बघा घरची भाजी आहे सर्व लोकल भाजी बघायला मिळतं इकडं आपल्याला इकडं बघा सेटअप बघा दुधी कितीला एक हा 20 रुपयाला हे बघा 20 रुपयाला हा पण 20 रुपयाला 20 रुपयाला तर बघा गिराईक पण तुम्ही बघितलं ना तर मस्त की गिराईक पण बघा नटून थटून आलेत मार्केटला मार्केट तुम्हाला तुम्ही पूर्ण दाखवतो इकडं भाजींचा सेटअप घेतली का तुम्ही काय घेतले हो काय भाजीमध्ये भेंडी घेतली का हा भेंडी घेतली ते बघा कुठल्या आहेत तुम्ही नवगावच्या हा दररोज मार्केट आहे दररोज मार्केट आहे काय मस्त पैकी हे बघा सेटअप आहे तिकडं पण एक सेटअप आहे पूर्ण फुल त्याच्यानंतर लोकल मध्ये इकडे बघायला मिळतंय काय आहे मूग आहेत अच्छा कसं आहे म्हणजे काय केलंय
भिजवलेलं. हा, मोड आलेलं मूग कसं देत आहे? मेकअप करा, पावडर वगैरे आहे. कुठले आहे हो तुम्ही? आवाज किती लांब आहे इथून? 2-3 किलोमीटर. किती? 60 किलोमीटर. 60 रुपये लागतात. हा, ते सांगतात पैसे, कारण हा नाही मला नाही माहिती, पण 60 रुपये लागतात यायला जायला का यायला? येऊन जाऊन म्हणजे 30 रुपये. आणि तुम्ही आता फक्त मुंगच आणलं? अच्छा, म्हणजे सर्व विकलेलं आहे, एवढंच राहिलंय. तर इकडे एवढंच राहिलंय आता. आणि इकडे बघा मार्केटमध्ये फुलांचा सेटअप बघा मस्तपैकी. कोण आहे मालिक? फुलवाले कुठे गेलात? फुलवाले आपल्याला भेटत नाही. पण हा कोणता फुल आहे ना, मला सांगा नक्की. हा, मला वेगळाच फुल बघायला मिळाला आहे पहिल्यांदा. तुम्हाला माहीत असेल ना तर नाव सांगा फुलाचा. त्याच्यामध्ये नारळ बघायला मिळतात इकडे बघा. नारळ बघा कसं मोठं दणक. कितीला नारळ? 50 रुपयाला बघा. नारळ बघा हातात राहत नाही बघा. नारळाची साईज बघा, कमी जास्त होतील. कितीला द्याल शेवट? 40 रुपयाला. खरंच नारळ चांगला दणके आहेत. तर आपण ना जाताना नारळ घेऊन जाणार आहोत, कारण आमच्या मार्केटमध्ये ना 30 रुपयाला एवढासाच नारळ. तर चला जाताना आपण घेऊन नारळ. त्याच्यानंतर मग इकडे बघायला नंतर झाडू, छोटं सेटअप, म्हणजे बारीक सेटअप बघायला. कोण आहे झाडूवाल्या? तुम्हीच आहे का? कितीला? किती? एक किती? 70 रुपये. हा, झाडू बघा 70 रुपयाला झाडू. एवढंच राहिलं आता का विकलं का? नाही एवढंच आणलं. विकलं काय? हा, विकलं त्याने. तर इकडं आता आपण आलो आपला मच्छी मार्केट. हा बघा मच्छी मार्केटचा सेटअप. बाय घेतलं तुम्ही काय? 2 म्हणजे काय? म्हणजे बाई लाजली. तर इकडे बघा, आता इकडे बघायला म्हणजे आपल्याला सेटअप मच्छींचा खारे. हे बघा खारे. हा वाटा कितीला? 50 रुपये. 100चे 2. हा बघा 100चे 2. 100चे 2. थोडी साईज खाऱ्यांची छोटी आहे पण मस्त. 100चे 2. हे 100चे का? 100चा 1 पूर्ण. हा, तर याची साईज मोठी आहे. हा बघा सोडा बघा, बारीक सोडा कसा आहे देता आता? 400 केले. हा पूर्ण पूर्ण बघा 400 रुपये. सोडा साईज एकदम बारीक आहे, पण ठीक आहे ना, बारीक असलेली आहे ना, चांगला आहे ना. हा 400 रुपयाला पूर्ण देतात. तर हा सोडाचा सेटअप तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर इकडं आलं तर खरेदी विक्री. घेतलं तुम्ही? काय घेतला? काय घेतला? काय घेतला? मासा. कुठं आहे पाकट? मस्त. तुम्ही इथलंच आहे का? म्हणजे कसं आहे मच्छी? ठीकठाक, सफिशियंट, चांगली? कुठंच नाही, एकदम ताजी. हां, तर बघा एक नंबर. मी पण प्रत्येक वेळेला तेच बोलतो, नवगावची सुकी मच्छी आणि फ्रेश मच्छी एकदम भारी. तर इकडे बघायला मिळतात आपल्याला वाकट्या, बारक्या हा एकदम बारक्या आहे बघा. झुपकं बघा कसं बांधलं. सुतेऱ्या का? हां, सुतेऱ्या वाकट्या मी पहिल्यांदाच ऐकला. फारी. हां, असं काहीतरी बोलतायत. कसं आहे हे? कितीला किती? 100ला 12. जर असं झुपकं घेतलं ना तर 100 रुपयाला 12. कमी जास्त होतील, जास्त पण होतील आहे ना, देऊ शकतं. हां, 12 ते 13 पण होतील. इकडे बघायला तर बोंबील. आईचा सेटअप बघा पहिला. हा असा आईचा सेटअप आहे. त्याच्यामध्ये बोंबील बघा. बोंबील कसा आहे? किती रुपये? 100 रुपये. 100 रुपये बघा बोंबील. हा कुठला आहे? पाला नाही, पाल्याचा भावच असेल मला वाटतं. 150 रुपयाला पूर्ण मासा. तर इकडं आपण आलो तर बघायला तर मोठ्या मुश्यांचा सेटअप बघा. मुश्यांना बघायला भेटत नाही बाजारमध्ये. मुश्यांची आहे ना खूप मोठी साईज आहे. कशी एक देता का पीसवर? हां, 150 रुपये एक पीस. हां, तर बघा मस्त भेटते 150 रुपयाला एक पीस. कुठला पण पीस घ्या ना यातला. हां, तर साईज मस्त आहे. हा कुठला आहे आई मासाचं नाव? काठी. जास्त काटा असतात त्याला? जास्त काटा असतात म्हणून याचं नावच काठी वाटा ठेवलं आहे. कसा देत आहे वाटा? हे पुरं 50ला? सर्व 50 रुपयाला आहे बघा. 50ला देत आहे? हा पूर्ण? काय बोलता? 50 रुपयाला द्यायला ते तयार झाल्यात.
इकडे बघायला मिळतंय आपल्याला टोल आहे ना ही भुई मासा टोल पण बोलतात दुसरी काय भुई मासा कसा नाही विकणार आता किलोने विकणार का नगने नाही का डायरेक्ट एकच घ्यायला लागेल कापून पण पीस अच्छा कसा किलो देते आता हा अच्छा पीसवर किंवा वाट्यावर अच्छा मग आता वाटं लावलं नाही तुम्ही अजून हां हां तर म्हणजे ते वाट्यावर किलोवर मी नागोटण्याचा नागोट ना तिथं मी मग तिथंच आहे तिथं मागच्या वेळी दोन व्हिडिओ आपण शूट केल्या तिथल्या तिथं 2 वेळा आपण आलो पण आज चुकीचा टायमाला आलो मी तर इकडं बघायला मिळतं आपल्याला आंबार कसे आंबार हे 500 रुपये किलो बघा आंबारचा भाव तसाच आहे 500 रुपये 550 400 बोंबील 500 रुपये बोंबील पण बघा आणि ती पण 500 आंबार 600 रुपये याच्यात काय फरक म्हणजे काय असा काय ही बोक्षीची 600 आणि सोडे दाखवतात ते बघा सोडे बघा मोठे सोडे हां हे बघा सोडे बघा कसं देताय तुम्ही आता किलो 1800 रुपये किलो जर कोणाला जर पाहिजे असतील तर मोबाईल नंबर वगैरे देऊ शकताय द्या ना नंबर हे 1500 वाले बघा 1500 वाले सोडे पिशवी पूर्ण फुल टॉपअप भरले आहे ना हे बघा 1500 वाले सोडे जर कोणाला जर घरपोच पाहिजे असेल तर घरपोच करता नंबर द्या ना सांगा नंबर 866 839 0697 नाव काय तुमचं भक्ती डोले यांना जर कॉल केला ना खास करून सोड्यांसाठी तर बघा पिशवी फुल भरले टॉपअप आणि इकडे हे आहेत मोठं सोडं कमी जास्त होतील आहे ना जर काय कॉल केला तर कॉल करा तुम्ही कुठलं नवगावचंच आहे ना थलचे आहेत का थल जर बोलला ना त्या पलीकडं आहे मग याच्या तर इकडे बघायला तर कोपा बिपा मासा मार्केट आहे ना छोटासा मार्केट आहे तर हा जो मार्केट आहे ना हा मार्केट आज जो आपण आलो तर चुकीच्या दिवशी आलो बरेच जण बोलतात की चुकीच्या दिवशी आलात कारण जर यायचं झालं ना तर शक्यतो बुधवारी शुक्रवारी शनिवारी रविवारी झालं तर मार्केट फुल टॉपअप असता हा बघितलं मार्केट छोटासा मार्केट पण लोकल भाजी जास्त त्याच्यानंतर मग लोकल मच्छी जास्त मिळते म्हणजे जास्तीत जास्त आज काहीच मच्छी बघायला मिळाली नाही आपल्याला तर चला भेटू आता आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद बाय बाय नवगावचा बारका छोटासा मार्केट